कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं का म्हणताय तुम्ही? तू कोण? सुनबाई, तुम्ही थांबा, आम्ही बोलतो। सुनबाई म्हणजे या घरची लक्ष्मी। आता लक्ष्मीच त्यांचा जीव वाचवू शकते। घरच्या लक्ष्मीला त्यांची सेवा करू द्या, नाहीतर घरावर लय मोठं संकट येईल। घरच्या मालकानं, घरच्या लेकानं आणि घरच्या लक्ष्मीनं देवी आईची वटी नाही भरली तर या घरावर लय मोठं सक्रात येणार आहे। नाही, आम्ही भरू देवीची ओटी। घरच्या सुनाबद्दल बोलते आम्ही, ती न वटी। या घरची लक्ष्मी एकच आहे, ती बी आम्ही। तुझा अहम बाजूला ठेव, नाहीतर घात करल यो अहम। तुझा अहंकार आड येतो। तुला समद्यांना नमवायचं हाय, तुला समद्यांना गुडघ्यावर टेकवायचं हाय। तू ही चूक करायला जाशील आणि तोंडावर पडशील। या घरच्या सुनाला मालकाची सेवा करू द्या, नाहीतर पस्तावा करायची वेळ येईल। लवकरात लवकर देवीची वटी भरा, नाहीतर या घरात 2 मृत्यू होतील। देवीला विसरू नका। आंबाबाईचा उधो उधो, आकुंदी जोगवा, आकुंदी जोगवा। आंबाबाईचा उधो उधो, आकुंदी जोगवा, आकुंदी जोगवा। दुर्गे, जे सांगितलंय ते ध्यानात ठेव। बोला अंबाबाईचा उधो उधो, बोला अंबाबाईचा उधो उधो, बोला अंबाबाईचा उधो उधो। ताई, वटीचं सामान आण। हां, बरं झालं। आणि ह्यो दागिना घे। ताई, दागिना कुणासाठी? देवीसाठी, वटी बरोबर ठेव। बरं बरं। ताई, तू देवीसाठी एवढं काय काय करतीस म्हणून आपल्या घरात काय बी कमी पडत नाही बघ। पर ताई, ती झोपतीन असं का म्हणली? का घरात संक्रांत येईल म्हणून? दुर्गे, कुणी अडचण सांगितली की त्याच्यावर उपाय शोधायचा, परत परत त्या अडचणीबद्दल बोलायचं नाही। वास्तू तथास्तू म्हणते, कळलं काय? माहित आहे। अगं, एवढं कोण फोन करते तुला? घे की फोन आणि बोल। अगं ताई, राहू दे, कशाला घ्यायचा फोन, राहू दे। कोण आहे ते? क्रेडिट कार्ड वाले का ताई, दिवसातनं 50 वेळा फोन करते ती, हे कार्ड घ्या, ते कार्ड घ्या। कशाला, मला कशाला पाहिजे ते क्रेडिट कार्ड फिड? अगं, पण हे आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांना सांग, सारखे सारखे फोन करतच राहतील ते। हा, हॅलो। हा, मला आवाज येईना तुमचा, काय म्हणाला सा? अरे, आलात पण लवकर आलात। आई साहेबांनी बोलून घेतलं ना, त्याच्यामुळे यायला लागलं लगेच। काय झालं, कसला विचार करताय? अहो, मला एक कळ ना, ही एवढं काय सिरियसली घेतलं बरं आई साहेबांनी? वटी बिटीचं काय आता मधीच? ते जोगतिणीने सांगितलं ना,
आणि देवाच्या सगळ्या गोष्टी मॅडम पाळतात. देवाचा आहे, आपण करू की, आपण दोघ जण जाऊया की. त्यांच्यानी कशाला वरात पाहिजे? त्यांचं त्यांना 2 पायावर नीट उभं राहायला येणं झाले. हा, आणि घरातनं बाहेर कसं घेऊन जाणार त्यासनी? अहो पण आता मॅडम म्हणतात ना न्या म्हणून, तुम्ही नन्नाचा पाडा कशाला लावताय? ऐका माझं, आपण घेऊन जाऊ त्यांना मंदिरात. जातच होत तर दवाखान्यात पण घेऊन जाऊ. हो हो, काय काय दवाखान्याचं काय आता इशू मध्येच मंदिराचं चाललंय ना. अधिपती ऐका ना प्लीज, एकदा ऐकून घ्या मी काय म्हणते. आपण मंदिरात चाललोय ना, तर जाता जाता त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाऊ आपण. ऐका ऐका, हे बघा 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करायचा आहे आपल्याला. त्यातलं 1 इंजेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना, फक्त 3 बाकी आहेत. आज डॉक्टर 1 इंजेक्शन देतील आणि मग आपण पुढचं पुढे बघू. हां अधिपती ऐका ना प्लीज, प्लीज मदत करा मला. हो नाही मास्तर, हे काही शक्य नाही, अजिबात नाही. उगाच ना तुम्ही डोसकं फिरल्याने काहीतरी उगाच तोंडाला येईल ते बोल नका अजिबात, सांगतो मी तुम्हाला. आणि ह्यो खेळ करून का नाही तुम्ही उगाच वाघिणीला डिवचायला जाऊ नका जा. हो पण अधिपती प्लीज ऐका ना माझं एकदा. नाही नाही, या मॅटरमध्ये मी काय ऐकून घेत नसतोय. हां, आणि मदत बिदत काय माझ्याकडनं होणार नाही तुम्हाला. आणि ऐका, या टायमाला रव्याला आणि ओंक्याला ह्याच्यात घेऊ नका, मी सांगून ठेवतो तुम्हाला. अहो पण आता सगळं जुळून आलं ना अधिपती, मग आता का असे वागताय तुम्ही? नाही हो, काही जुळून आलेलं नाही. मी पुढचं बघू शकतोय, तुम्ही बघू शकत नाही, एवढंच आहे. हो एकदा नेऊया म्हणते मी त्यांना, एकदा. हां, आता एकदा नेऊन भागणार आहे? आत्ता 1 इंजेक्शन मारून आणणार, परत अजून पुढची 2 इंजेक्शन बाकी आहे म्हणतायचा, मग तेव्हा अजून काहीतरी वेगळे कुठाने करायचे काय? हे बघा, एवढं सगळं करून जर त्यांच्या तब्येतीत फरक पडला तर चांगलंच आहे ना. तुम्हाला माहितीये 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बोलण्यात आणि विचारात फरक पडेल असं म्हणले डॉक्टर. अहो खरंच हसताय काय? आठवड्यात 1 इंजेक्शन द्यायचं आहे त्यांना बस. पण समजा त्याच्या आधीच काय झालं, आई साहेबांनी कळलं तर? कळलं तर ना, आत्ताच कळल्यासारखं काय बोलताय तुम्ही? नाही नाही, हे बघा मला आता ना भांडत बसायला अजिबात वेळ नाही अधिपती, सगळं वेळेत बसलं पाहिजे. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू मी? त्यासनी दवाखान्यात घेऊन जाणं शक्य नाही हो. आई साहेबांनी कळलं ना तर. मला एक सांगा, मी गेल्या वेळी त्यांना घेऊन गेले होते तेव्हा कळलं कुणाला काही? सेफली घेऊन गेले आणि सेफली परतही आणलं. प्लीज अधिपती, अहो मदत करा ना मला प्लीज. आता फाटे नका फोडू. नाही नाही नाही, आणि अजून चारोस्टोरेन्सीला घेऊन जायचं का नाही ते आई साहेबांचं अजून फायनल नाही आहे. आई साहेब म्हणले त्यांची कंडिशन बघूया मग ठरवूया त्यासनी घेऊन जायचं. कंडिशन ठीक आहे त्यांची, ठीक आहे त्यांची कंडिशन, आणि मला माहिती आहे मॅडम परमिशन देणार. फक्त मंदिरातून दवाखान्यात नेण्यासाठी तुम्ही मला मदत करा प्लीज 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 प्लीज. हो नाही हो, तुम्ही हात जोडत जाऊ नका मास्तरीन भाई माझ्यासमोर. आणि बघा, मी आई साहेबांपासून अजून काही लपवू शकत नाही. आधीच माझ्यामुळे त्यासनी लय त्रास झालाय. नको सोडा विषय. तुम्हाला आई साहेबांची शपथ आहे अधिपती. एवढ्या उपचारांची मदत करा. एवढे सगळे उपचार करून जर त्यांच्या तब्येतीत काहीच फरक नाही पडला ना, तर मी माझी सगळी हत्यारं खाली ठेवेन. मी थांबवेन सगळे प्रयत्न. आणि ह्यापुढे तुमच्या वडिलांच्या बाबतीत भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात मी कधीही जाणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.